नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे जानकी आणि ऋषिकेशचा पुन्हा एकदा वाजत गाजत घरामध्ये गृहप्रवेश होणार असतो आणि त्याच्यामध्ये स्वतः इथे आदेश बांदेकर सर आणि त्यांची बायको सुमित्रा बांदेकर सुद्धा आलेली असते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला स्वतःच्या हाताने इथे फेटा बांधलेला असतो आणि फेटा बांधून झाल्यानंतर ते ऋषिकेशला म्हणतात की बायकोच्या स्वाभिमानासाठी घर सोडलं होतंस, पण आता त्याच घरामध्ये तुला पुन्हा एकदा बायकोच्या स्वाभिमानासाठी पुन्हा एकदा गृहप्रवेश करायचा आहे। तेव्हा इथे आदेश बांदेकर सर ऋषिकेशला समजावतात, त्याला प्रेमाने मिठी मारतात आणि त्याचा आत्मविश्वाससुद्धा वाढवतात आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी तिथे आलेले असतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा वाट बघत असते की कधी एकदा जानकी आणि ऋषिकेश घरी येत आहेत। तिला आता चैन पडत नसते। तेव्हा इथे तिचे डोळे हे वाटेकडे लागलेले असतात। तेव्हा अवंतिका म्हणत असते, अहो आई, तुम्ही किती एक्साइटेड झालात तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा कधी एकदा येत आहेत असं झालंय तुम्हाला। म्हणजे कुठल्या सासूने सुनेची इतकी वाट बघितली असेल असं मला तरी काही वाटत नाही। तेव्हा तुम्ही एक काम करा, काहीतरी खाऊन घ्या, कालपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे। तेव्हा इथे सौमित्रसुद्धा तेच म्हणतो की काहीतरी खाऊन घे ना आई। तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अजिबात नाही, जोपर्यंत माझे जानकी ऋषिकेश इथे परत येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे। तेव्हा इथे सारंग आणि ऐश्वर्यासुद्धा खाली आलेले असतात। तेव्हा सारंग ऐकतो आणि म्हणतो, काय म्हणालीस तू आई? या घरामध्ये ते जानकी आणि ऋषिकेश परत येत आहेत? अगं ती जानकी, ती खोटारडी नाटकी ढोंगी जानकी या घरामध्ये परत येते। अगं ती घर तोडायला येत असेल आणि तो ऋषिकेश, अगं तो ऋषिकेश म्हणजे सावत्र, अगं तो आपला होऊ शकत नाही, कळते का तुला? ते दोघेजण आपलं घर हे तोडायला येत आहेत, कळते का तुला? त्यांना तू अजिबात या घरामध्ये घ्यायचं नाही। तेव्हा इकडे सुमित्राला जे आधी करायला हवं होतं ते सुमित्राने मात्र आता केलेलं असतं। उशीर झाला असला तरीसुद्धा सुमित्राची अक्कल ठिकाणावरती आलेली असते आणि जे तिला काम करायला हवं होतं ते तिने केलेलं असतं। तर इथे सारंगच्या जोरदार कानाखाली दिलेला असतो आणि एक नाही प्रेक्षकांनो, चांगले 4-5 कानाखाली दिलेले असतात आणि ती म्हणते, काय म्हणालास तू सारंग? तू जानकीला ढोंगी म्हणालास, तू जानकीला नाटकी म्हणालास, त्या ऋषिकेशला सावत्र म्हणालास, लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलताना? ऋषिकेश आणि जानकीने या घरासाठी काय काय केले हे सगळं विसरलास तू? आणि इथे आता सुमित्रा त्याला चांगले फटके देत असते। ते बघून इथे ऐश्वर्यासुद्धा जे काही बोलायला आलेली असते ती पण आता गप्प उभी राहिलेली असते। तेव्हा सुमित्रा म्हणत असते की जानकीमुळे हे घर वाचलं, बरं झालं हे ऋषिकेशच्या नावावरती घर होतं, नाहीतर तू आणि तुझ्या बायकोने जे काही केलं ते विसरलत का? या घरातून आपल्याला रस्त्यावरती जाण्याची वेळ आली होती, हे सगळं तुझ्या लक्षात राहिलं नाही आणि जानकीने आपलं घर वाचवलं। प्रत्येक वेळेला संकटामध्ये ती आपल्या पाठीशी उभी राहिली, हे सगळं विसरलास तू? तुझ्या बायकोने जे काही गोंधळ घालून ठेवले होते, जी काही वाट लावून ठेवली होती आपल्या बिझनेसची, आपल्या घराची, हे सगळं तुझ्या लक्षात नाही राहिलं। हां, तुझी हिंमत कशी झाली रे बोलायची जानकीला ढोंगी आणि ऋषिकेशला सावत्र बोललास? ऋषिकेशसारखा भाऊ तुमच्या नशिबाला आहे ना, हे तुम्ही तुमचं भाग्य समजा। ऋषिकेशने ही कंपनी नावारूपाला आणली, हे घरदार त्याच्या नावावरती होतं म्हणून ते आज आपल्या डोक्यावरती हे छप्पर आहे, नाहीतर तुम्ही सगळं हातातून घालून बसला होतात। लाज नाही वाटले हे बोलायला? आणि झाडू आणून इथे आता सुमित्रा सारंगला मारते। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की आई जाऊ दे आता, किती मारशील त्याला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अरे हा लहान म्हणून ह्याचे एवढे लाड केले, पण ह्या दोघांनी मिळून काय केलं? अख्ख्या घराची माती केली याने, माती। त्यानंतरला गुलाब धावत पळत येतो। गुलाब येतो आणि म्हणतो की आईसाहेब, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी दोघेजण आता आपल्या घरी परत येत आहेत, चांगले वाजत गाजत गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढलेली आहे असं सांगण्यात येतो प्रेक्षकांनो। तर इथे हा एवढा आनंद बघून म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, एवढा आनंद बघून की इथे ऋषिकेश आणि जानकीची काही दिवसांपूर्वी जी अवस्था दाखवलेली असते या ऐश्वर्यामुळे आणि त्या सारंगमुळे, ती अवस्था बघता आजचा दिवस ते खूपच जास्त एन्जॉय करायला हवेत, हे सगळं ते डिझर्व करतात। म्हणजे इथे अक्षरशः तिला गाडी पुसायला लावणं असू दे, नाहीतर तिला पायाजवळ नाक घासणं असू दे, हे सगळं जानकीने आपल्या घरासाठी, सुखी संसारासाठी केलेलं असतं। पण ऐश्वर्या तिचे जे हाल करते ते खूपच जास्त
मनाला वेदना देणारं असतं आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि ते डोळ्यातले अश्रू बघून अक्षरशः आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि ऋषिकेश यांना एवढं जल्लोषात येताना बघून सुमित्रा आणि त्याचबरोबर नाना यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंद अश्रू आलेले असतात आणि आपल्या सुनेला आणि लेकाला पुन्हा घरामध्ये येताना बघून नानांचा ऊर अगदी भरून आलेला असतो. जे त्यांना हवं असतं, जे त्यांना बोलता येत नसतं ते घडलेलं असतं, त्यामुळे त्यांना फार फार आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इथे सारंगला आता चांगला झोडलेला असतो, झाडूने मारलेला असतो, सुमित्राने चांगले हाताने त्याला फटके दिलेले असतात. त्यामुळे इथे ऐश्वर्याची अक्कल ठिकाणावरती येईल असं वाटलेलं असतं, पण नाही प्रेक्षकांनो, तिची अक्कल काही ठिकाणावरती आलेली नसते. उलट ती म्हणत असते की कुणी आई आपल्या मुलाला इतकं मारतं का, आणि ते सुद्धा त्या जानकी आणि ऋषिकेशसाठी. त्या सावत्र मुलावरती एवढं प्रेम दाखवतायत आता, म्हणजे आधी त्यांचा राग करत होते आणि आपल्यावरती प्रेम करत होत्या. आपण जे काही बोलत होतो ते सगळं त्यांना पटत होतं, ते बरोबर होतं आणि आपण चुकीचे आता. आणि जानकी आणि ऋषिकेश दोघेजण बरोबर, हे असं कसं? तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही तेव्हाच का काही नाही बोललात, जेव्हा तुम्हाला आई मारत होत्या. तेव्हा सारंग म्हणतो, काय करायचं होतं मी ऐश्वर्या? माझ्या आईवरती मी हात उगारायचा होता का? ती मला मारत होती तर काय बोलताय हे तुम्ही? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की ती जानकी आणि ऋषिकेश पुन्हा या घरामध्ये येतील आणि आपल्यावरती वर्चस्व दाखवतील, बरोबर की नाही? आपण त्यांची हाजी हाजी करत राहायचं. चल हट, मी अजिबात त्या जानकी आणि ऋषिकेशला या घरामध्ये तर येऊ देत, त्यांना आनंदाने एक दिवससुद्धा राहू देणार नाही. बघ त्यांची कशी वाट लावून ठेवते ते. मी या घरामध्ये जो मिळवलेला माझा मान सन्मान सगळा आता तिच्यामुळे जाणार आहे. पुन्हा सगळेजण जानकी 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 या घरामध्ये करत राहतील आणि मला कोणी इज्जतसुद्धा देणार नाही आहे. पण मी अशी हार मानणाऱ्यातली अजिबात नाही आहे. मी माझी इज्जत कशी मिळवायची, माझा मान सन्मान कसा मिळवायचा हे मला अगदी बरोबर कळतं. ये जानकी, तुझी अशी वाट लावून ठेवते ना की या घरामध्ये मी का आले, म्हणून तुला इथे आता विचार करावा लागेल. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेशने खूप हाल अपेष्टा सहन केलेल्या असतात. खूप कष्टातून ते दोघेजण पुन्हा उभे राहिलेले असतात, पण तरीसुद्धा ते हार मानत नाही आणि हारसुद्धा मानत नाही आणि आपल्याला आपल्या घरातून का बाहेर काढलं म्हणून जानकी त्या घराबरोबर संबंधसुद्धा तोडत नाही. कारण तिला माहिती असतं माणसं चुकीची नाही आहेत, माझी माणसं सगळी खूपच जास्त चांगली आहेत, प्रेमळ आहेत. पण ती ऐश्वर्या आहे ना, ती ऐश्वर्या त्यांच्या नात्यामध्ये फूट पाडण्यासाठीच आलेली आहे आणि म्हणूनच तिने आपल्या घरावरती आलेले संकट हे दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न केलेले असतात. ते आपल्या घरासोबत नेहमी इथे अगदी ढाल बनून उभी राहिलेली असते. आपल्या माणसांबरोबर तिची जोडलेली जी काही नाळ आहे, घराबरोबर जोडली गेलेली ती जी नाळ आहे, ती तिने अजिबात तुटू दिलेली नसते. तिने प्रत्येक वेळेला इथे सुमित्रा असू दे, त्याचबरोबर सौमित्र, अवंतिका सगळ्यांची तिने साथ दिलेली असते. अगदी इथपर्यंत की घर वाचवण्यासाठी सुद्धा तिनेच इथे अतोनात प्रयत्न केलेले असतात. आणि आता त्याच्यामुळेच ती आता पुन्हा एकदा रणदिवेंच्या घरामध्ये अगदी इथे आत्मसन्मानाने आता यायला निघालेली असते. जो काही तिचा अपमान झालेला असतो त्या ऐश्वर्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा नकळतपणे तिला जे काही दुखावलेलं असतं, आता तेच गावकरी पुन्हा एकदा जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये गृहप्रवेश करणार म्हणून त्यांच्या मिरवणुकीमध्ये अगदी जोरदार नाचत असतात. तर इथे वाजत गाजत जल्लोषात पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबाची मोठी सून जानकी ऋषिकेश रणदिवे ही आता आगमन करत असते. तर इकडे आता स्वतः आदेश बांदेकर सर तिथे आलेले असतात आणि ते इथे अगदी ओवीचे लाड करतात. कारण ओवीसुद्धा कधीच आपल्या घरांच्या विरोधामध्ये वाईट बोलत नाही. घरातल्या लोकांवरती तिचं जसं प्रेम असतं अगदी तिचं तसंच प्रेम असतं. ती म्हणत असते की मला आपल्या घरी जायचं आहे, मला आजी आजोबांची आठवण येते, मला इथे सौमित्र काकाची, सारंग काकाची आठवण येते, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा इथे जानकी विश्वास देत असते तिला की आपण एक ना एक दिवस नक्की घरी जाऊ. आणि आता ते सगळेजण घरी आता परत आलेले असतात. त्यामुळे जानकी खूपच इमोशनल झालेली असते. आदेश काका तिला धीर देत असतात, तिला समजावत असतात आणि तिथे जे लोक वाद्य वाजवत असतात ना प्रेक्षकांनो, ओवीवरून इथे पैसे आता तिची अगदी दृष्ट काढतात आणि ते पैसे जे लोक वाद्य वाजवत असतात त्यांनासुद्धा आनंदाने देतात. त्याचबरोबर इथे अवंतिका आणि सौमित्र दोघेही खूप जास्त इमोशनल झालेले असतात. तर इथे सौमित्र आपल्या दादावरती आणि वहिनीवरती किती जास्त प्रेम करतो, त्यांच्या येण्याने त्याला किती आनंद झाला आहे हे अवंतिकाला बरोबर कळलेलं असतं. कारण त्याच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आलेले असतात
ते सांगत असतात की तो आपल्या या डोळ्यांनी त्याच्या दादा वहिनींची आतुरतेने वाट बघत होता. ते घर जोडण्यासाठी अवंतिका आणि इथे सौमित्रने सुद्धा प्रेक्षकांनो किती प्रयत्न केलेत हे आपण बघितलेलंच आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आता फळ आणि यश हे दोन्ही मिळालेलं असतं. तेव्हा इथे जानकी आता आपल्या सर्व माहेरच्या माणसांना भेटत असते. इथे आदेश काका असू दे, सुमित्रा असू दे, त्याचबरोबर जीजी अक्का, त्याचबरोबर तिथे आता नित्य आलेली असते. सगळ्यांना इथे जानकी भेटते आणि आता ती आलेली असते आपल्या सासू सासऱ्यांना भेटायला. त्याचबरोबर इथे सुमित्राच्या पाया पडते, तिला मिठी मारते. त्यानंतरला ती जाते आपल्या नानांना भेटायला, नानांच्या पाया पडते. नानांनासुद्धा ती प्रेमाने जाऊन भेटते, कारण ते तिच्यासाठी सासू सासरे नसतात, तर ते तिच्यासाठी तिचे आई वडील आहेत. त्याचबरोबर इथे आता जेव्हा ती नानांना भेटते, नानांना पूर्ण खात्री असते प्रेक्षकांनो की घर वाचवणारी व्यक्ती म्हणजे जानकीच आहे. तिचंच लक्ष त्या आता जो देवारा असतो त्याच्याकडे जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही कागदपत्र होते ते किती महत्त्वाचे होते ते तर आपण सगळ्यांनी बघितलंच. त्या कागदपत्रांनी संपूर्ण आशीर्वाद बंगला वाचलेला असतो. त्याचबरोबर इथे आता जानकी आलेली असते अवंतिकाला भेटायला. अवंतिकाला ती आता कडकडून मिठी मारते. त्याचबरोबर ओवी आपल्या आजीला, आपल्या नानांना भेटते. त्याचबरोबर इथे आता अवंतिका तर प्रेमाने भेटलेलीच असते जानकीला. जानकी सौमित्रजवळ जाते, कारण सौमित्र हा तिचा धीर नाही तर भावाप्रमाणे खंबीरपणे तिच्या पाठीशी प्रत्येक संकटात उभा राहिलेला असतो. आणि त्यामुळे आता दोघा बहीण भावंडांनी एकत्र येऊन ते घर शेवटीला जोडलेलं असतं. ते दोघेजणं बोललेले असतात, काही जरी झालं तरीसुद्धा आपण आपलं घर जोडायचं, आणि त्यांनी ते जोडलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता इथे आनंदाच्या क्षणामध्ये आता गाळबोट नाही लावलं तर ती ऐश्वर्या कुठली, बरोबर की नाही. तर इथे ऐश्वर्याने आता तिचं काम करायला सुरुवात केलेली असते. त्याच कामासाठी तर ती सिरियलमध्ये आहे. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की जानकी आणि ऋषिकेश या घरामध्ये एवढ्या आनंदाने नटून थटून येत आहेत, त्यांना असं येऊ द्यायचं नाही. तर ती आता म्हणत असते की आजी एक काम करा, ही माती घ्या आणि ही माती आहे ना ती तुम्हाला आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या अंगावरती वरून टाकायची आहे आणि त्यांची वाट लावायची आहे. आपण त्याच्यासाठीच आहोत ना. तेव्हा इथे आजी म्हणते मी कशाला, तू जा ना, तू टाक वरून माती. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते नाही आजी, अहो मी कुठे, मी नाही टाकणार हो, माझी पाठ दुखते ना, डॉक्टरांनी सांगितलं एवढ्या पायऱ्या चढायच्या नाही म्हणून, मला त्रास होतोय ना. हे बघा आजी, मी तुमची गुंडी आहे की नाही, मी तुमची गुंडी तुम्ही माझी आजी, मी तुमची गुंडी तुम्ही माझी आजी, असं ती म्हणत असते. मुद्दाम लाडागोडी करत असते. एवढं सगळं करून सवरून सुद्धा प्रेक्षकांनो या म्हाताऱ्या आजीची काही अक्कल ठिकाणावरती आलेली नाही आहे. आपली गुंडी गुंडी करत बसते. ऐश्वर्या चुकीचं करते, तिला इतका पाठिंबा का द्यायचा, काय बरोबर काय चुकीचं, इतकी म्हातारी झाली तरीसुद्धा हिला अक्कल यायला नको का. त्याचबरोबर इथे आता ती म्हणत असते नाही गुंडी तू जाऊन टाक. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आजी हे बघा, मी तुमची लाडकी आहे की नाही, मी तुमची गुंडी आहे की नाही, मग आता तुम्ही तुमच्या गुंडीसाठी एवढं नाही करणार का, करा ना आजी प्लीज, जा ना, जा त्या जानकी आणि ऋषिकेशच्या डोक्यावरती तुम्ही ही माती टाका, की आता ते दोघं जण घरामध्ये आल्यानंतर त्यांची आपण हाजी हाजी करत बसायचं नाही ना, त्यांच्या दबावाखाली राहायचं का. तेव्हा इकडे आजी म्हणते अजिबात नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते मग जा, त्यांच्या डोक्यावरती आत्ताच माती टाका, म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की ते घरामध्ये येत आहेत पण कुठल्या अर्थी येत आहेत, त्यांना या घरामध्ये काय सहन करावं लागणार आहे ना ते त्यांना आत्ताच कळू दे. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते की ठीक आहे, आता तू एवढं म्हणतेस तर मग मी जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जा वरती जा, आणि वरती गेल्यानंतर खाली तुम्ही नीट बघा, ऋषिकेश आणि जानकी ज्या ठिकाणी उभे राहिले असतील ना बरोबर त्यांच्यावरती ही माती पडली पाहिजे आणि सगळं माती माती झालं पाहिजे. हा जो काही त्यांचा आनंद, जे सगळेजण उत्साहात आहेत ना, तो तिथल्या तिथे सगळा मातीमोळ झाला पाहिजे, असं ती आता आजीला समजावून सांगते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता आदेश बांदेकर सर, सुमित्रा आलेले असतात. त्यांना बघून इथे आता सगळेजण तर आनंदी असतातच, पण खास करून सुमित्रा म्हणत असते की जानकी अगं तुझ्यामुळे आज इतकी तोला मोलाची माणसं आपल्या इथे आली आहेत, आपल्या मिरवणुकीमध्ये तुमच्या सामील झालेत, आज तुझ्यामुळे ही माणसं आपल्या घरापर्यंत आली. त्याचबरोबर इथे आता जानकी
ही इमोशनल झालेलीच असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आणि तू दिलेला शब्द पूर्ण केलाच जानकी. मी तुला म्हणाले होते की माझ्या ऋषिकेशला या घरामध्ये परत घेऊन ये, आणि तू दिलेला शब्द पूर्ण केलास. तू माझ्या ऋषिकेशला घरी परत घेऊन आलीस. खरं सांगू का जानकी तुला, म्हणजे जेव्हा इथे आता राम आणि सीता दोघं जण वनवासात गेले होते, आणि जेव्हा ते वनवासातून परत आले असतील ना, तेव्हा त्या सुमित्रेला जेवढा आनंद झाला असेल ना, तेवढा आनंद आज मला झालाय ग. हे मी मनापासून तुला सांगते. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते की जे काही झालं ते सगळं विसरून आता आनंदाने आपल्या घरामध्ये परत या बरं, गृहप्रवेश करा. त्यानंतर इकडे आता ती मनापासून ऋषिकेशची माफी मागत असते. इथे आता जानकी म्हणत असते की आई तुम्ही माफी मागू नका. तेव्हा सुमित्रा म्हणते नाही ग, माफी तर मागायला हवीच ना. तेव्हा ऐश्वर्यावरती बघत असते, आजीला खुणावत असते की आता माती टाकायची आहे. त्यानंतरला इथे सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश मी तुझ्या पाया पडते, मला माफ कर, मी चुकले, खरंच मी चुकले, मला माफ कर ऋषिकेश. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, हे बघा तुम्ही माफी मागू नका, कारण या सगळ्यात तुमची काही चुकी नाही आहे. कारण का कसं असतं ना, कधी कधी माणसं ही चुकीच्या माणसांवरती विश्वास ठेवतात आणि चांगल्या माणसांना घरातून बाहेर काढतात. तसंच तुमच्या बाबतीत सुद्धा झालं. तेव्हा इथे आता सारंगला खूप राग येत असतो. प्रेक्षकांनो बघा तिकडून कसा रागाने बघतोय तोय. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगदी बरोबर बोललास तू. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, खरं तर माफी त्या लोकांनी मागायला पाहिजे, त्यांच्यामुळे हे सगळं घडलं. तेव्हा सुमित्रा म्हणते, सारंग इकडे ये लवकर, सारंग इकडे ये, दोघेही इकडे या. तेव्हा इथे सारंग आणि ऐश्वर्या येतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, सारंग माफी माग आधी तू दोघांची. तेव्हा सारंग म्हणतो, का आई आम्ही काय यांची माफी मागायची, आम्ही काय चुकीचं केलं आहे, जे काही केलं होतं ना ते बरोबर केलं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाहीतर काय, आम्ही काय यांची माफी मागायची, आम्ही काय चुकीचं केलं. हां जर माफीच मागायची असेल ना तर आम्ही आमच्या आईंची माफी मागू. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की काय चुकीचं केलं, काय नाही चुकीचं केलं, तुझ्या चुका दाखवायलाच तर आता मी घरामध्ये परत आली आहे ना. तुला बरोबर वर्षभरातल्या सगळ्या चुका तुझ्या दाखवेन. पण तुला माहिती आहे ना ऐश्वर्या, मी तुला म्हणाले होते ना की या घरामध्ये मी पुन्हा एकदा वाजत गाजत आत्मसन्मानाने परत येईन. बघितलंस ना, आले की नाही वाजत गाजत आत्मसन्मानाने परत. तेव्हा इकडे ऐश्वर्याला आठवतं, सुमित्रा म्हणालेली असते की हा खोटा सिक्का तू माझ्या हातावरती ठेवलायस ना, पण आता हाच खोटा सिक्का याच्या साक्षीने मी तुला सांगते की पुन्हा एकदा वाजत गाजत अगदी अभिमानाने त्या घरामध्ये माझ्या मुलीसह नवऱ्यासह पुन्हा एकदा गृहप्रवेश करेन असं ती म्हणालेली असते. आणि तो शब्द तिने खरा करून दाखवलेला असतो, आणि त्याचे साक्षीदार तर बघा सगळेजण आहेतच. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या तमाशा करायची तुझी सवय आहे मला माहिती आहे, पण आज जरा आजूबाजूला बघ, किती चांगली आणि किती घरंदाज तोला मोलाची माणसं आलेली आहेत. त्यांची जरा मान राख, त्यांची इज्जत राख, कळलं ना. घरामध्ये जसा तमाशा करतेस तसं त्यांना करून दाखवू नकोस. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणते की बघा कशी बोलते ही जानकी. अहो बघताय ना तुम्ही सारंग, ही जानकी या घरामध्ये आपलं घर काही जोडायला आलेली नाही आहे, आपलं घर तोडायला आली आहे ती. बघा तरी तुम्ही कशी बोलते, मला धमकी देते ती मला. तेव्हा इकडे आता सारंग म्हणत असतो, मग मी तुम्हाला म्हणालो होतो ना ही बाई सुधारणाऱ्यातली नाही आहे. त्यानंतरला इथे नित्याचं लक्ष जातं, वरती आजी काय करतायत, आजी वरून वाकून टोकून काय बघतायत, म्हणून तिला आता आजीवरती संशय आलेला असतो. ती म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे, जाऊन बघायला हवं. तेव्हा इथे म्हातारी आजी म्हणत असते, थेरडी की काय, माझ्या गुंडीने सांगितलं की वरून माती टाकायची, पण माती कधी टाकायची हे काही मला सांगितलंच नाही. तेव्हा इकडे माती टाकायला आता जाणार, तेवढ्यात नित्या येते आणि म्हणते, काय हो आजी तुम्ही इथे काय करताय. सगळेजण तिथे घराजवळ खाली जमलेत, सगळेजण तिथे ऋषिकेश दादा आणि वहिनीचं स्वागत करतायत, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ती म्हणत असते, नाही माती म्हणते, आणि लगेच म्हणते की नाही काही नाही, वरून कशी मिरवणूक चांगली दिसते की नाही, बघ ना वरून किती मिरवणूक चांगली दिसते, म्हणून मी आले इथे. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की जर माफीच मागायची असेल ना तर आम्ही आमच्या आईंची माफी मागू, कारण नकळतपणे का होईना आम्ही त्यांना दुखावले. हे घर वाचवण्यासाठी जणू काही आम्ही स्वतःला गहाण ठेवलं, पण तरीसुद्धा हे घर आम्ही वाचवू शकलो नाही, आणि ते हातातून जाणार होतं. म्हणून त्यासाठी आईंना खूप त्रास सहन करावा लागला, आईंना खूप त्रास झाला, म्हणून मी माझ्या आईंची माफी मागते.
तेव्हा इथे आता ऐश्वर्या ही नाटके करत असते, तिला नाटके करायची सवय असते. दुसरं येतं हिला काय, हिला घेतलेच त्याच्यासाठी. त्याचबरोबर इथे आता आजी बोलता बोलता आता सगळी माती इथे जानकीच्या डोक्यावरती टाकता टाकता सगळी माती ऐश्वर्याच्या डोक्यात पडलेली असते. ऐश्वर्या आणि सारंग यांच्या डोक्यावरती आता ती माती पडणार असते, कारण इथे जिथे आता ऐश्वर्या उभी असते ना प्रेक्षकांनो, त्या बाजूलाच माती तिने टाकलेली असते, कारण तिला वरतून काही दिसत नसतं. त्यात तिथे नित्या उभी असते. नित्याला घाबरून ती आता खालच्या खाली माती फेकून देते आणि ती सगळी पडते, ती म्हणजे ऐश्वर्याच्या डोक्यावरती. ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्याही डोक्यावरती ती माती पडलेली असते. आणि प्रेक्षकांनो, बाकीचे सगळे म्हणजे जानकी, ऋषिकेश, गुलाबदादा सगळेजण अगदी हसत असतात. आदेश सर, त्याचबरोबर सुमित्रा मॅम, सगळेजण इथे आता हसत असतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अरे हे काय, हे कोण आहे वरती, कुणी माती टाकली खाली? तेव्हा इकडे आता लगेच आजी घाबरते आणि म्हणत असते, सुमित्रा अगं मी आहे गं, मी आहे अगं, मी इथे आली आहे ना वरती. इथे ज्या काही वस्तू वाळत टाकल्यात ना, ते वाळवणं बघायला आली आहे. ते बघायला आले होते, नजरेखालून जरा घालवायला आले होते. अगं काय झालं माहिती आहे का, कुंडीमध्ये माती कमी होती ना, ती माती मी कुंडीमध्ये टाकत होती, चुकून खाली पडली. सॉरी सॉरी जानकी, सॉरी. तेव्हा नित्या म्हणते, आजी काय बोलताय, हे म्हातार वयात एवढं खोटं बोलायचं असतं का? जरा ह्या वयात खरं बोलायला शिका. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, सॉरी, तुझ्यावरती पडली का जानकी? अगं मला माहिती नव्हतं तू खाली उभी असते. तेव्हा जानकी म्हणते, नाही आजी, मी बघा, मी या साईडला आहे, मी अगदी सेफ आहे. तुमची गुंडी आहे ना, गुंडी, तिच्यावरती माती पडली आणि एकदम योग्य ठिकाणी माती तुम्ही पाडलेली आहे. तेव्हा इकडे आता आजी घाबरते. आजी म्हणते, काय, माझ्या गुंडीवरती माती पडली? अरे देवा, आता माझं काही खरं नाही आहे, कारण आजीला माहिती असतं गुंडी कशी आहे ती. एवढी गुंडी लाज लज्जा काढते, आजीची पूर्ण इज्जत काढते, तरीसुद्धा त्या आजीला ती गुंडीच प्यारी आहे. काय देते तिला काय माहिती, तिला साधा चहाचा कपसुद्धा देत नाही प्रेक्षकांनो. आणि ही जानकी सगळं करते तिचं, एवढं सावत्रपणा दाखवते तिला, तरीसुद्धा जानकी सगळं प्रेमाने करते. तिला हवं नको ते सगळं देते, खाण्यापिण्याकडे लक्ष देते, तरीसुद्धा ह्या बाईची शेपटी वाकडे ती वाकडेच. ही तिच्याजवळ सावत्रपणासारखी वागते आणि ही गुंडी जिला बोलते, जी घर उद्ध्वस्त करायला आली आहे, जी तिच्या लाडक्या नातवाला, ज्याला काळीची अक्कल नाही आहे, त्याला लाथाबुक्क्या मारते, तिला ती गुंडी करते. त्याचबरोबर इथे आता शेवटीला इथे आता जीजी अक्का म्हणत असते की सत्याचा विजय हा झालेला आहे. विजय हा शेवटी सत्याचाच होतो. आणि इथे आता ऐश्वर्या पूर्णपणे हारलेली असते. सारंग तोंडावरती पडलेला असतो. दोघांच्या तोंडाला चांगली इथे माती लागलेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, कसं असतं ना ऐश्वर्या, म्हणजे आपण काय पेरतो ना त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. जर इथे आपण चांगलं पेरलं तर फुलं उगवतात आणि जर आपण वाईटच पेरलं तर माती मिळते, बरोबर की नाही? असं म्हणाल्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता सगळेजण आनंदात असतात. ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण तिथून निघून गेलेले असतात, कारण इथे शेवटीला त्या घरामध्ये ऋषिकेश आणि जानकी या दोघांची एंट्री झालेली असते. त्यांच्याशिवाय त्या घराला काही घरपण नसतंच प्रेक्षकांनो. आणि इथे सुमित्रा म्हणत असते की चला आता सगळ्यांच्या साक्षीने ऋषिकेश जानकी पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये गृहप्रवेश करत चला. तेव्हा इकडे जानकी आता पाठोपाठ जाणार. तेवढ्यातच इथे ऋषिकेश हात पकडतो आणि म्हणतो, नाही जानकी, थांब इथे. तेव्हा इकडे सुमित्रा आणि जानकी दोघेही घाबरतात. त्यांना असं वाटतं ऋषिकेशचा इरादा बदलला की काय, पण नाही प्रेक्षकांनो. ऋषिकेश म्हणत असतो की या घरातून किती अपमान सहन करून आपण गेलो होतो तुला माहिती आहे ना, पण आता नाही. आता त्याच घरामध्ये आपण इथे एकदम हटके एंट्री घ्यायची आहे. एकदम सन्मानाने पुन्हा एकदा तुझा गृहप्रवेश होणार आहे. आणि त्यासाठी इथे ऋषिकेश आपल्या बायकोला जानकीला इथे उचलून घेतो. कारण का, त्याचा स्वतःचा विरोध असतो की तू कुणालाही मदत करू नकोस, त्या रणदिवेंबरोबर संबंध ठेवू नकोस. पण इथे तिने स्वतःचा आत्मविश्वास बाजूला ठेवून, तिने स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून तिने रणदिवेंसाठी पुन्हा एकदा म्हणजे स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं आपण बघितलं आहे. त्याचबरोबर इथे आता जेव्हा ऋषिकेश जानकीला उचलून घेऊन त्या घरामध्ये गृहप्रवेश करायला जातो, तेव्हा इथे नानासाहेब सगळ्यात जास्त आनंदी झालेले असतात, कारण तो त्या घरचा मोठा मुलगा आणि त्याचबरोबर जानकी म्हणजे मोठी सून हे किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना बरोबर माहिती असतं.
तर आता पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे जानकीला उखाणा घ्यायला सांगतात आणि गृहप्रवेश होतो। तेव्हा इकडे आता जी अवंतिका आणि सौमित्र दोघेजण जानकीच्या रूममध्ये राहत असतात। ते म्हणतात की आम्ही गेस्ट रूममध्ये राहू। तेव्हा जानकी म्हणते की नाही, तुम्ही दोघंजण गेस्ट रूममध्ये राहायचं नाही। जर गेस्ट रूममध्ये कोण राहणार तर ती सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या हे दोघेजण असतील, कळलं तुम्हाला। त्यानंतरला इथे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी, ऋषिकेश, तुम्ही या घरामध्ये आलात ना, या, पण एक दिवससुद्धा तुम्हाला सुखाने राहू देणार नाही। प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी मोठा धमाका करणारच। तर इथे आता जानकीने ठरवलेलं असतं की ऐश्वर्या सारंग गेस्ट रूममध्ये राहणार।